नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नसतील आणि ज्यांनी ई-के-वाय-सीची दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तर हे हप्त्याचा प्रॉब्लेम आहे. कारण दुरुस्तीच्या यादीमध्येही नाव नाही आणि ई-के-वाय-सी चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी केलेली आहे न चुकता. तरी हे हप्ते काय झालेले आहेत, स्टॉप झालेले आहेत. मग तुमचा नोव्हेंबरचा असेल, डिसेंबरचा असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, आहे का नाही. त्यामुळं मग आता तक्रार कुठं करावं, काय करावं, कशा प्रकारची करावं. आणि लाडक्या बहिणीचे जे पात्रता निकष आहेत त्यामध्येही लाडक्या बहिणी बसत आहेत. कारण निकषाच्या बाहेर नाहीत का हप्ते त्यांना काय होऊ शकतात, पात्रता निकषमध्ये बसून येऊ शकतात. त्यामुळं मग तक्रार करायची कुठं, काय करायची, कशा प्रकारे करायची, ह्यासाठी काय करत असतात, बघत असतात, विचारणा होत असते. त्यामुळं मग आता काय झालेलं आहे, अधिकृत वेबसाईटवर लाडकी बहीण .gov.in वर काय झालेलं आहे, एक तक्रार करायचा ऑप्शन आलेला आहे. तुम्ही काय करू शकता, ज्या लाडक्या बहिणींना हप्ते वगैरे स्टॉप झालेले आहेत, के-वाय-सीची प्रक्रिया, दुरुस्तीची प्रक्रिया करून हवी, त्यामुळं त्यांनी काय करायचं आहे, स्वतःचं आधार कार्ड जवळ ठेवायचं आहे, ओरिजिनल आधार कार्ड. आणि त्यानंतर मग आपण काय करायचं आहे, वेबसाईटवर जाऊन लाडकी बहीण .gov.in वर जायचं आहे. वेबसाईट उघडून तिथं काय करायचं आहे, त्याला लॉग इन ID पासवर्डने काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे, किंवा मग न्यू अकाउंट काय करायचं आहे, जनरेट करायचं आहे साईटवर गेल्यानंतर. आणि नंतर गेल्यानंतर त्यामध्ये ऑप्शन आहे, मग ऑप्शनमध्ये तिथं काय करायचं आहे, आपण तक्रार नोंदवायची आहे. तक्रारीमध्ये स्वतःचा आधार नंबर टाकायचा. त्या आधार नंबर टाकल्यानंतर त्या स्वतःच्या आधार नंबर टाकून त्याच्याखाली आपलं आधार जे आहे ते समोरचं पेज आणि पाठीमागचं पेज काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. आणि तुम्हाला एक तक्रार ID काय होणार आहे, जनरेट होणार आहे. सोपी पद्धत आहे. आणि मग ज्यांचे काय हे झालेले आहेत, हप्ते वगैरे रोखलेले असतील, तर त्यांचं काय होणार आहे, ते आधारच्या सहाय्याने व्हेरीफाय होईल. आणि व्हेरीफाय झाल्यानंतर मग तुम्हाला हप्ते काय होणार आहेत, पुनर्चालू होणार आहेत. ज्यांचं काही अडीअडचण असेल, ज्यांना हप्ते रोखले असतील, अशाने काय करायचं आहे, या पद्धतीने तक्रार वगैरे करायची आहे. त्यानंतर टोल फ्री नंबरही आहे, पण टोल फ्री नंबर कधी कधी लागत नाही. ते समस्याचं समाधानही होत नाही कधी कधी जरी लागला तरी बी. त्यामुळं मग काय करायचं आहे, तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. ऑनलाईन तक्रार केल्यानंतर मग तुमचं एक 8 दिवसाच्या आतमध्ये काय होणार आहे, हप्त्याचे नियोजन होईल. आणि मग तुम्ही जर पात्रता निकषमध्ये बसलात, तर तुम्हाला 100% थकीत हप्ते प्लस चालू हप्ता काय होणार आहे, तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि काही लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे बघा, के-वाय-सी दुरुस्तीची प्रक्रिया करून ते पात्रता निकषमध्ये बसत आहेत. के-वाय-सी ही केलेली आहे, तरी हप्ते काय झालेले आहेत, रोखलेले आहेत. आणि काहींनी तक्रारही केलेली आहे. तर बघा आता फॉर्म जोपर्यंत त्यांची अप्रूव्हल होत नाही, तर व्हेरीफाय होत नाहीत, तोपर्यंत ते काय होणार आहे, पेंटिंगमध्येच राहणार आहे. ज्या दिवशी तुमचे फॉर्म वगैरे अप्रूव्हल होतील आणि अप्रूव्हल झाल्यानंतर मग तुम्ही जर पात्रता निकषमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला हप्ते काय होणार आहे, ते येतील. आणि जर पात्रता निकषमध्ये बसत नसेल आणि तुमचे फॉर्म वगैरे अप्रूव्हल झालेले आहेत, म्हणजे ते पाहिलेले आहेत, पण पात्रता निकषमध्ये बसत नसल्यामुळं मग तुमचं काय केलं जाणार आहे, त्या फॉर्म रिजेक्ट केले जातील. आणि फॉर्म रिजेक्ट करून परत मग तुम्हाला चान्स वगैरे नाही. तुम्ही मग ह्या योजनेतून काय झालात, बाद झालात, म्हणजे तुमचे हप्ते काय होणार आहेत, स्टॉप होणार आहेत. ज्यांनी जे शासनाने पात्रता निकष लावलेले आहेत, त्या निकषामध्ये आपण बसत नाहीत असं समजायचं आहे. कारण फॉर्म आधारच्या सहाय्याने काय केला जातो, पाहिला जातो, चेक केला जातो. आणि त्यानंतर मग त्या निकषामध्ये आपण बसतो का नाही बसतो, हे आधारच्या सहाय्याने ते काय करत असतात, शासन ठरवत असतं. ठरवल्यानंतर मग बसलो तर व्हेरीफाय झाला फॉर्म, तर आपल्याला इथून पुढचे हप्ते. आणि जर नाही झाला तर मग हप्ते वगैरे काहीही येणार नाही. तोपर्यंत मग आपल्या आधारला बँकला आधार लिंक आहे का ते पाहायचं आहे, NPCI पाहायचे आहे. त्यानंतर इथून पाठीमागचे हप्ते आलेत का, स्टॉप झालेत का, हे तेही चेक करून घ्यायचं आहे बँक स्टेटमेंटने. कारण काही महिलांचे हप्ते काय झालेले आहेत, चालूमध्ये दुसऱ्या खाते, आता प्रत्येक जणाचे वेगवेगळे खाते आहेत, 1-1, 2-2, 3-3 खाते आहेत. मग कधी काळी अचानकच काय होतं, DBT असल्यामुळं ते चेंज होत असतात, दुसऱ्या बँकेमध्ये पैसे जातात आणि म्हणतात की आमचे लाडक्या बहिणीचे पैसे काय झालेले आहेत, बंद झालेले आहेत, आम्हाला पैसे येत नाहीत, KYC वगैरे करा, असं काय केलं जातं, विचारणा केली जाते. पण ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, अगोदर आपण स्वतःहून काय करायच्या आहेत, पाहायच्या आहेत, चेक करायच्या आहेत. आणि नंतरच मग वगैरे तक्रार वगैरे काय असेल तर काय करायची आहे, द्यायची आहे. तरच तुमचे हप्ते वगैरे काय होणार आहेत, मग व्यवस्थित चालू राहणार आहेत. आणि थकीत जे असतील तुमचे 2 हप्ते, 3 हप्ते, 1 हप्ता असेल, ते सर्व तुमचे हप्ते मिळतील. पण फॉर्म जोपर्यंत अप्रूव्हल होत नाही तोपर्यंत नसता तुम्हाला काहीही येणार नाही. जोपर्यंत फॉर्म अप्रूव्हल होत नाही तोपर्यंत, फॉर्म अप्रूव्हल झाल्यानंतरच मग तुमचे लाडक्या बहिणीच्या हप्त्याची जी प्रोसेस आहे ती काय होणार आहे, होणार आहे. तोपर्यंत तुम्हाला काय होणार लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे. हप्ता कधी येतो, काय येतो,
हे सर्व गोष्टी तुम्ही काय करायच्या आहेत अगोदर करून घ्यायच्या आहेत. धन्यवाद.